एकदा आमच्या घराच्या शेजारी एक कपल भाड्याच्या घरात राहण्यासाठी आले. त्यांना एक मोठा मुलगा होता. त्याचे नाव अमित होते. तो व मी पॉलिटेक्निक डिप्लोमाला सोबतच शिकत होतो. माझे नाव अजय. अमितचे वडील हे बँकेत नोकरीला होते. ते राहणारे उडीसा राज्यातील होते. ज्या दिवशी मी अमितला पहिल्यांदा आमच्या कॉलनीत पाहिले, त्या दिवसापासूनच आमची नॉर्मल मैत्री झाली होती. नंतर तो जेव्हा मी ज्या कॉलेजमध्ये शिकत होतो, त्याच कॉलेजमध्ये त्याने सुद्धा ॲडमिशन घेतली आणि आम्ही दोघे एकाच वर्गात डिप्लोमा करू लागलो. त्यामुळे आमची मैत्री अधिकच घट्ट झाली होती. अमित हा शिक्षणात अतिशय हुशार मुलगा होता. कोणतेही प्रॉब्लेम तो सहज सॉल्व्ह करून घेत होता. म्हणून शिक्षकांच्या नजरेत तो एक हुशार विद्यार्थी म्हणून कॉलेजमध्ये त्याने त्याची ओळख निर्माण केली होती. माझ्या आई वडिलांच्या दबावामुळे मला डिप्लोमा करावा लागला होता. कारण माझा चुलत भावाने असाच डिप्लोमा करून तो एक चांगल्या नोकरीवर रुजू झाला होता आणि त्याला चांगला पगारही होता. म्हणून माझ्या आई वडिलांचेही स्वप्न होते की आमचा मुलगा सुद्धा अशाच पोस्टवर नोकरीला लागायला पाहिजे आणि त्याच्या आयुष्यात तो आनंदित असायला हवा, अशी त्यांची मनापासून इच्छा होती. पण माझा कल हा डिप्लोमापेक्षा ITIमध्ये जास्त होता. ITI केलेला मुलगा कधीच आपलं शिक्षण वाया जाऊ देत नाही. कारण जर त्याला नोकरी लागली नाही तरी तो आपला व्यवसाय स्वतः सुरू करू शकतो आणि त्यातूनही त्याला चांगले पैसे मिळू शकतात, असा माझा विचार होता. पण आई वडिलांच्या स्वप्नांना प्रथम प्राधान्य देऊन मी कसामसा डिप्लोमा पूर्ण करायचा मागे होतो. मी व अमित आम्ही सोबतच कॉलेजला जायचो आणि यायचो. असं करत आम्हा दोघांचे डिप्लोमाचे शिक्षण 2 वर्षात आम्ही पूर्ण केले. अमित हुशार असल्याकारणाने त्याला फायनल इयरला पर्सेंटेजही छान मिळाले होते. म्हणून 1 महिन्याच्या आत त्याला DIDOमध्ये सरकारी नोकरीसुद्धा मिळाली होती. आणि मी सर्व ठिकाणी फॉर्म भरून सुद्धा मला तिथल्या परीक्षाही पास करता येत नव्हत्या. असं करत करत मला 6 महिने झाले होते. मी गावातील MSCBचे लहान मोठे टेंडर बघू लागलो होतो. त्यातून मला महिन्यातून 12-15 हजार रुपये येत होते. पण मी त्यातूनही अगदी आनंदित होतो. अधूनमधून माझं अमितच्या घरी येणं जाणं सुरूच असायचं. अमितच्या आईला दिवसातून एकदा तरी मी भेट देत होतो. आंटी, अमित जाने के बाद आपको काफ़ी सुना सुना लग रहा होगा ना? त्यावर त्याची आई म्हणाली, हाँ ना बेटा अजय, घर पूरा खाली लगता है. वो जब रहता था तो कुछ ना कुछ आवाज़ देके मुझे हर दिन अलग अलग कुछ बनाने के लिए कहता था. दिन भर अपने पढ़ाई में मस्त रहता था. त्यावर मी त्याच्या आईला म्हणालो, आंटी, आपको अमित की कमी में महसूस नहीं होने दूंगा. आपको किसी भी चीज़ की ज़रूरत हो तो मुझे फ़ोन कर देना, चाहे बाजार से सामान लाना हो या और कुछ. मैं आपकी सेवा में हाजिर रहूँगा. असं बोलल्यावर अमितच्या आईला फार छान वाटले. ऐसे तो बेटा तुम्हारे अंकल ड्यूटी से आते वक्त मुझे फ़ोन करके क्या सामान लगने वाला है उसके बारे में पूछ लेते हैं. जब भी ज़्यादा इमरजेंसी होगा तो मैं तुम्हें फ़ोन कर दूंगी. और तुम्हारा काम कैसे चल रहा है बेटा? फिलहाल तो काफ़ी मस्त चल रहा है. एक हॉस्पिटल का फिटिंग का टेंडर मिला है आंटी. अभी 1-2 महीने तक उसी का काम चलेगा. अमित से बात होती है ना तुम्हारी? हाँ आंटी, हफ्ते में 2-3 बार हम बात कर लेते हैं. एवढं सांगून मी कामावर निघून गेलो. काम आटोपून मी जेव्हा संध्याकाळी घरी आलो तेव्हा घड्याळीत 7:30 वाजले होते. मी फ्रेश होऊन काही वेळ TV पाहण्यासाठी समोर बसलो. तेवढ्यात माझ्या मोबाईलवर अमितच्या आईचा फोन आला आणि मी इकडून म्हणालो, बोलो आंटी, कुछ काम है क्या? अमितच्या आईचा रडण्याचा आवाज येत होता. त्यांचा आवाज ऐकून मी फार घाबरलो होतो. त्यावर परत मी त्यांना म्हणालो, आंटी, क्या हुआ आपको? आप क्यों रो रही हो? तेवढ्यात आंटीचा आवाज मला ऐकू आला, बेटा तुम जल्दी मेरे घर आ जाओ, देखो तुम्हारे अंकल को क्या हुआ है. मी धावातच 0 मिनिटाच्या आत आंटीच्या घरी पोहोचलो आणि समोरचे दृश्य पाहून मी अगदी हादरलोच होतो. अमितच्या वडिलांचे तोंड व हात वाकडे झाले होते. त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला होता. मी फटक्यात घरासमोर रिक्षा बोलवून त्यांना हॉस्पिटलला नेले आणि लागलीच त्यांची डॉक्टरांनी ट्रीटमेंटही सुरू केली.
अमितच्या आईला हिम्मत व सांत्वन देऊन मी म्हणू लागलो, आंटी, अंकुल को कुछ नहीं होगा, वो ठीक हो जाएंगे, आप फिकर मत करो. एक दीड तासानंतर डॉक्टरांनी आम्हा दोघांना सांगितले की त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला आहे. ट्रीटमेंट तर आम्ही सुरू केली आहे, पण त्यांना बरे होण्यासाठी किती कालावधी लागेल हे आम्ही सांगू शकत नाही. 6-7 दिवस अमितचे वडील दवाखान्यातच ॲडमिट राहिले. अमितलाही मी फोन करून त्याबद्दल कळविले होते, पण मी या ठिकाणी होतो म्हणून त्याला येण्यासाठी मी नाही म्हणून सांगितले होते. त्यानंतर अमितच्या वडिलांना डॉक्टरांनी एका आठवड्यानंतर डिस्चार्ज दिला. अमितच्या वडिलांचे वय 45 वर्षे इतकं होते, तरी इतक्या कमी वयात त्यांना असा अटॅक येणे हे आश्चर्याची बाब होती. म्हणून डॉक्टरांनी सांगितले की जास्त बसून जर आपलं काम असेल तर वर्जिशही शरीराला गरजेची आहे. अमितच्या वडिलांना घेऊन मी व आंटी घरी आलो. आता संध्याकाळ व सकाळ मी अमितच्या वडिलांच्या देखरेखीसाठी त्यांच्याच घरी असायचो. त्याच्या आईला काही बाजारातून सामान आणायचे असेल किंवा त्याच्या वडिलांच्या काही महत्त्वाचे मेडिसिन आणायचे असतील, याच कामासाठी मी आंटीच्या मदतीसाठी 2 आठवडे काम बुडून त्यांच्याच घरी होतो. आता अंकललाही थोडं बरं वाटत होतं, पण शरीराची हालचाल अजूनही होत नव्हती. थोडं थोडं ते बोलण्याचा प्रयत्न करू लागले होते. दुसऱ्या दिवशी मी कामावर जात असताना माझ्या मनात अमितच्या वडिलांना भेटून जावं असं आलं, म्हणून मी त्यांच्या घरी आलो. आंटी एकट्याच अंकलला बेडवर व्यवस्थित करू लागले होते. मी त्यांच्या मदतीला आल्यावर त्यांनाही बरं वाटले. तेव्हा आंटी मला म्हणाल्या, बेटा अजय, बाथरूम में मैं गीज़र ऑन करके आई हूँ, थोड़ा बाल्टी में गर्म पानी लेके आ जाओ, मैं तुम्हारे अंकल के मुंह हाथ पोंछ देती हूँ. त्यावर मी आंटीला, ठीक आहे आंटी, लेके आता हूँ असं म्हणून मी बाथरूममध्ये गेलो. बाथरूममध्ये आल्यावर मी गिझरचा नळ ऑन केला आणि काही वेळ इकडे तिकडे पाहू लागलो. अचानक माझं लक्ष बाथरूमच्या दाराला हँगिंग केलेल्या कपड्यांवर गेलं. त्या कपड्यांना पाहून माझ्या मनात एक वेगळीच तरंग व फिलिंग निर्माण झाली. असे कपडे मी या अगोदर कधीही पाहिले नव्हते, पण त्या कपड्यांकडे माझं लक्ष जाताच माझ्या मनात एक वेगळंच आकर्षण निर्माण होऊ लागले होते. ते आंटीचे आतले कपडे होते, ते पण वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये होते. जेव्हा माझ्या पायाला गरम पाण्याचा स्पर्श झाला तेव्हा माझी नजर त्या कपड्यांवरून हटली आणि मी भानावर येऊन भरलेल्या बाल्टीकडे लक्ष केंद्रित केले. बादली घेऊन मी अंकलच्या रूममध्ये आलो तेव्हा माझं लक्ष आंटीकडे होतं. या अगोदर मी कधी आंटीला त्या नजरेने पाहिले नव्हते, पण ज्या वेळेस मी बाथरूममध्ये आंटीचे टांगलेले कपडे पाहिले त्यावेळेपासून माझ्या मनात आंटीबद्दल आकर्षण जास्त वाढले होते. आंटीने मला बाल्कनीतून टॉवेल आणायला सांगितला. मी लागलीच टॉवेल आणून आंटीसमोर ठेवला. त्यानंतर आम्ही दोघांनी मिळून अंकलचे पूर्ण शरीर गरम पाण्याने पुसले. जेव्हा जेव्हा मी अंकलच्या शरीराला स्पर्श करत होतो तेव्हा माझी नजर आंटीकडेच टिकलेली होती. आंटीचे वय 41 वर्षे इतकं असावे. आंटी दिसायला अगदी सुंदर व गोरीपान होती. तिने आपले शरीर अगदी मेंटेन करून ठेवले होते. अधूनमधून आंटी आणि माझीही नजरानजर होत असे, पण मी गालावर स्मित हास्य देऊन आंटीला त्या गोष्टीची कल्पना होऊ देत नव्हतो. आता आंटीबद्दल माझ्या आकर्षण जास्तच वाढू लागलं होतं. आंटीच्या घरातील काम झाल्यानंतर मी माझ्या कामावर निघालो. कामावर जात असताना माझ्या डोक्यात व मनात आंटीबद्दलच विचार सुरू होते. ज्या साईटचे मी टेंडर घेतले होते त्या साईटवरही माझं कामात मन लागत नव्हतं. मी संध्याकाळी काम आटोपून ज्या वेळेस घरी येत होतो त्यावेळेस अंकलची हालचाल विचारण्यासाठी मी अमितच्या घरी गेलो. त्यावेळेस आंटी गाऊनवर होती आणि अंकलच्या पलंगाजवळ बसून मोबाईल पाहत होती. मला पाहून आंटी म्हणाली, आओ अजय, कैसे चल रहा है तुम्हारा कामकाज? काम तो अच्छा चल रहा है आंटी, मगर अंकल की तबीयत कैसी है अभी? बात कर पा रहे हैं क्या? अभी भी वैसे ही है, क्या और टाइम लगेगा उनको? त्यावर आंटी म्हणाली, भगवान पर मुझे पूरा भरोसा है अजय, मगर इनकी तबीयत खराब होने से मैं काफ़ी अकेले पड़ गई हूँ. घर में बात करने वाला ही नहीं है. अमित भी उधर जॉब पर है.
और तुमने उनको आने से मना कर दिया है। कितनी फिक्र करते हो तुम हमारी, तुम्हें भी अपना काम देखना पडता है. त्यावर मी आंटीला म्हणालो, आंटी यह तो मेरा फर्ज है. अमित यहाँ नहीं है तो उसकी जगह मैं सही. असं म्हणून आंटीने माझ्या चेहऱ्यावर हात फिरवला. त्यावर लागलीच माझ्या अंगात एक तऱ्हान निर्माण झाली. आंटीचा हातांचा स्पर्श पहिल्यांदा माझ्या शरीराला झाला होता आणि तो स्पर्श माझ्यासाठी इतका नाजूक होता की मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. त्यानंतर आंटी मला म्हणाली, अजय तुम यहाँ बैठो, मैं तुम्हारे लिए चाय बना के लाती हूँ. असं म्हणून आंटी किचनमध्ये गेल्या. तोपर्यंत मीही माझ्या मोबाईलमध्ये यूट्यूबवरील व्हिडिओ पाहू लागलो. काही वेळात आंटीने त्यांच्यासाठी व माझ्यासाठी चहा आणला. ज्या वेळेस आंटी चहाचा कप माझ्यासमोरील सेंटर टेबलवर ठेवण्यासाठी खाली वाकल्या, त्याच वेळेस माझी नजर त्यांच्या त्या ठिकाणी गेली. ते इतके सुंदर व आकर्षित होते की अजूनही इतक्या जवळून मी कोणाचे तसे पाहिले नव्हते. चहा पीत असताना माझी नजर आंटीच्या त्याच ठिकाणी टिकून राहिली आणि आंटीने मला जेव्हा विचारले, अजय चाय कैसी बनी है, तेव्हा मी लागलीच भानावर आलो आणि आंटीच्या डोळ्यांमध्ये पाहू लागलो. चाय बहुत ही अच्छी बनी है आंटी, बाहर हॉटेल में भी नहीं मिलती ऐसी चाय. चहा पिऊन झाल्यानंतर मी घरी गेलो आणि आंटीच्या घरी पाहिलेल्या सर्व गोष्टी माझ्या डोळ्यांसमोर फिरू लागल्या होत्या. माझ्या डोक्यात कामापेक्षा आंटीबद्दलच विचार सुरू असायचे. आता रात्रीचे 10 वाजले होते. जेवणही झाले होते. काही वेळ मी टी व्ही पाहण्यात मग्न झालो. टी व्ही पाहत असताना टी व्हीवरील पिक्चरापेक्षा आंटीच्या घरात पाहिलेले पिक्चर माझ्या डोळ्यासमोर वारंवार येऊ लागले होते. म्हणून मी काही वेळ बाहेर येऊन उभा राहिला आणि माझ्या मनात अंकलचा हालचाल विचारून यावे अशी इच्छा झाली. त्यासाठी मी अमितच्या घरी जाऊ लागलो. घराचा दारही लॉक नव्हता. मी हळूवार पावलांनी घराच्या आत शिरलो आणि ज्या रूममध्ये अंकल होते त्या रूमकडे मी जाऊ लागलो. पण समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच हादरली. आंटी या काकांसमोर बसून काकांच्या एक हात त्यांच्या चेहऱ्यावर फिरू लागल्या होत्या. दुसऱ्या हातात मोबाईलमध्ये वेगळाच पिक्चर सुरू होता. ते पाहून माझं अंग थरथरायला लागलं होतं, कारण मी आयुष्यात असं चित्र कधी पाहिलं नव्हतं. काकूला असं करण्याची गरज का होती, असे अनेक प्रश्न माझ्या मनात उद्भवत होते. अजून काकू त्याच ठिकाणी नाही थांबल्या. काकूंनी हळूहळू आपले कपडे बाजूला ठेवून काकांना वेगळ्याच रंगात आणण्याचे ते प्रयत्न करत होत्या. पण काकांकडून हालचालही होत नव्हती. मग अशा अवस्थेत काकूंना आनंद कसा मिळायचा, हाच विचार माझ्या मनात होता. मी काकूंचा सर्व प्रकार डोळ्यांनी पाहू लागलो होतो. मला आता काकूही हव्याशा वाटू लागल्या होत्या. काही वेळाने काकू शांत झाल्या आणि मी भिंतीच्या आडोशाला उभा राहून सर्व प्रकार पाहू लागलो होतो. काही वेळानंतर काकू आपल्या पूर्वीच्या अवस्थेत येऊन रूम बाहेर येऊ लागल्या आणि लागलीच त्यांची नजर माझ्यावर पडली आणि त्या मला म्हणाल्या, अरे अजय तुम कब आए. त्यावर मी आंटीला म्हणालो, अभी आया आंटी. त्यावर आंटी मला म्हणाल्या, कुछ काम था क्या अजय. नहीं आंटी, मैं तो अंकल का हालचाल पूछने आया था. तेव्हा आंटी मला म्हणाल्या, दरवाजा खुला ही था. त्यावर मी आंटीला म्हणालो, नहीं आंटी, दार तो लगा ही था मगर लॉक नहीं था, इसलिए मैं डायरेक्ट अंदर आया. माझ्या शब्दांवर आंटीही विचार करू लागल्या होत्या कि दरवाज़ा बंद था तो दरवाजे की आवाज़ क्यों नहीं आई मुझे. इसका मतलब अजय ने मुझे सब कुछ करते हुए देखा तो नहीं, मगर वो तो कह रहा था कि मैं अभी आया. ठीक है अजय, तुम अंकल के पास बैठो, मैं 5 मिनिट में आती हूँ. असं म्हणून आंटी या बाथरूमच्या दिशेने गेल्या आणि मी काकांच्या खोलीत येऊन त्यांच्यासमोर बसलो. काही वेळातच काकू अगदी सुंदर डिझाईनचा गाऊन घालून माझ्यासमोर येऊन बसल्या. मग आमच्या इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. मी काकूंशी बोलत असताना माझी नजर काकूंच्या त्याच ठिकाणी वारंवार असायची. आता काकूंच्याही लक्षात आले होते की अजय माझ्याबद्दल त्याच्या मनात काय सुरू आहे. म्हणून आंटीने मला दुसऱ्या रूममध्ये बोलावले, कारण त्या रूममध्ये काका होते. त्यांच्यासमोर काकूला त्या गोष्टी करायच्या नव्हत्या. त्यावर मी आंटीला म्हणालो, आंटी आप मुझे इस रूम में क्यों लेके आए हो. तेव्हा आंटी मला म्हणाली, अजय मैंने तुम्हारे नज़रों से मेरे बारे में कुछ अलग देखते
देखते हुए पकड़ा है। अब साफ साफ बताओ, तुम जब घर में आए थे तब तुमने क्या देखा? आंटीचे असं बोलल्यावर मी अतिशय घाबरलो होतो. मला काय बोलावे ते काहीच कळत नव्हते. पण आंटी असं अचानक मला का विचारत आहे याबद्दल मला अजूनही माहिती नव्हते. तेव्हा आंटीच्या आवाजाने मी परत भानावर आलो आणि आंटी मला म्हणाली, बोलो अजय, तुमने क्या देखा? तेव्हा माझ्या मनात आंटीला सर्व खरं खरं सांगावे अशी इच्छा जाहीर झाली. म्हणून मी आंटीला सांगू लागलो, आंटी, जब मैं घर में आया तब आप और अंकल एक दूसरे से भर भर के प्यार कर रहे थे और मैं तुम्हें बिना आवाज़ दिए ही सब कुछ रूम के बाहर से देख रहा था. मेरे से गलती हो गई आंटी, आइंदा ऐसी गलती नहीं करूँगा, असं म्हणून मी कानाला हात लावू लागलो. तेव्हा आंटीने माझे दोघं हात आपल्या हातात घेतले आणि म्हणाली, देखो अजय, तुम्हारे अंकल को आज बराबर 10 महीने हो गए बीमार पड़े हुए. मैं भी एक औरत हूँ, मेरी भी कुछ इच्छाएं व आशाएं हैं. मैं इस घर में प्यार को तरस जाती हूँ, अकेले अकेले बोर हो जाती हूँ. मेरे से बात करने के लिए कोई भी नहीं है यहाँ. पति का प्यार कौन सी औरत नहीं चाहती है? मेरे तन तन में आग लगी जाती है. मगर तुम्हारे अंकल की हालत इतनी खराब है कि वो मुझसे बात भी नहीं कर सकते और छूने की बात तो दूर ही है. इसलिए मैं अपने आप को खुश रखने के लिए और शांत रखने के लिए ऐसा कर रही थी. अभी मुझे खुश रखने का यह काम मैं तुम्हें सोपती हूँ. आंटीचे म्हणणे मला काही कळाले नव्हते. तेव्हा मी आंटीला म्हणालो, आंटी, मुझे तुम्हारी बात कुछ समझ में नहीं आई. मैं तुम्हें कैसे खुश रख सकता हूँ? तेव्हा आंटीने माझे दोघं हात त्यांच्या हातात धरले आणि आंटी त्यांना घट्ट पकडू लागली. तेव्हा तेव्हा माझ्या शरीरातही वेगळी आग लागू लागली होती. आंटी आता माझ्या डोळ्यात डोळे टाकून माझ्याकडे बघू लागली होती आणि हळूहळू आपली ओठ माझ्या ओठांपर्यंत आणू लागली होती. आता आमचे दोघांचे श्वासही एकमेकांना स्पर्श होऊ लागले होते. आंटीने मला अजून त्यांच्याजवळ बोलावले आणि आपले ओठ हळूहळू माझ्या ओठांवर टिकवले. आम्ही तब्बल एकमेकांपासून 5-6 वर्ष इतके दूर जाऊन आजच भेटलो असावेत असा किस आम्ही एकमेकांना करू लागलो. तब्बल 15 ते 20 मिनिटापर्यंत काकूंनी माझ्या ओठांचा रस चाखला. आता हळूहळू आम्ही एकमेकांच्या प्रेमात गुंफून गेलो होतो. त्यानंतर आम्ही दोघांनीही आपले कपडे बाजूला ठेवून तब्बल अर्धा तास एकमेकांच्या मिठीत भरभरून प्रेम करून घामाने ओलीचिंब झालो. आता आंटीला मला सोडायची अजिबात इच्छा होत नव्हती आणि मलाही आंटीपासून लांब राहण्याची इच्छा होत नव्हती. आम्हा दोघांचे एकमेकांबद्दल खूप आकर्षण वाढले होते. आम्ही एक क्षणही एकमेकांपासून वेगळे राहू शकत नव्हतो. आता दररोज काकांना भेटण्याचा एक बहाणा असायचा, पण आंटीकडून भरभरून प्रेम करून घ्यायची इच्छा दिवसा व रात्री जागृत होत असे. आता तर रात्रीच्या वेळेसही मी माझ्या घरी जात नव्हतो. काका झोपले त्यानंतर आम्ही एकमेकांना भरभरून प्रेम करून एक दुसऱ्यांना शांत करून झोपायचो. या प्रकारे घरी मित्र नसतानाही त्याच्या वडिलांकडून जो आनंद त्याच्या आईला मिळत नव्हता, त्या आनंदाची पूर्तता करण्यासाठी मी त्याच्या घरी जायचो.